माझं नाव गणेश विठ्ठल कुदळे, मुक्काम पोस्ट वडगाव रासाई, तालुका शिरूर, जिल्हा पुणे। मी वयाच्या 23 वर्षापासून शेती करतोय। पूर्वी शेती करीत असताना आमच्याकडे पद्धत होती 3.5 फुटी सरी। त्या सरीमध्ये आम्ही साधारणतः एक 10-12 वर्ष आम्ही शेती केली ती। त्या शेतीमध्ये आमचं साधारणतः 65 ते 70 टन उत्पादन निघायचं। त्याच्यानंतर आम्ही 4.5 फुटी सरीवरती गेलो। तिथं बी आम्हाला तेवढंच ॲव्हरेज बसलं, म्हणजे बेने कमी जाऊन अंतर जास्त करून बी ॲव्हरेजचं प्रमाण तेवढंच झालं। त्याच्यानंतर शेती करीत असताना 2018 साली मी पूर्ण 1 एकरामध्ये शेततळ केलं आणि पूर्ण 40 एकर शेती आहे माझी। त्या 40 एकर शेतीसाठी ड्रिप इरिगेशनचं सगळं प्लॅन्ट उभा केला। आणि त्याच्यानंतर ते चालू असताना माझी एक UPL कंपनी संघ थोडीशी चर्चा झाली आणि UPL कंपनीचा जाभा हे प्रोडक्ट हे माझ्याकडे 2018 साली आलं। मग ते 2018 साली कंपनीच्या साहेब लोकांनी सगळी चर्चा करून ते मला समजावून सांगितलं की याच्यानंतर माउचरमध्ये किती फरक पडतो, सॉईलमध्ये किती फरक पडतो, ह्या सगळ्या गोष्टी मी समजावून घेतल्या आणि 2018 साली मी UPL कंपनीचा जाभा प्रोडक्ट हे वापरायला चालू केलं। मी पूर्ण 40 एकरावरती शेती करतो। तर शेती करीत असताना जाभा हे प्रोडक्ट कसे वापरायचे, तर मी सरी सोडित असतानाच माझ्या ट्रॅक्टर सरी अवजाराला एक पेरणी यंत्र बसवलेलं आहे आणि ते सरी सोडित असताना त्याच्यामध्ये जाभा आणि दाणेदार सुपर हे मिक्स करून ते पेरलं जातं, म्हणजे ते माती ॲड होतं। माती ॲड झाल्यामुळं काय होतं, जमिनीला दिलेली खतं हे 100% लागू होतात, जर्मिनेशन चांगल्या प्रकारे होतं आणि दुसरा विषय निघणारा हा ऊसाचा कोंब हा अंगठ्यापेक्षा बी जाड निघतो आणि ग्रोथ चांगल्या प्रकारे वाढते। मी पूर्ण 40 एकर जी शेती करतो त्या 40 एकर शेतीसाठी पूर्ण 40 एकर शेतीला अख्खा पूर्ण जाभा हे प्रॉडक्ट वापरतो मी आणि 40 एकरमध्ये पूर्ण माझा ऊस आहे। जाभा प्रॉडक्टमुळं माझी पाण्याची बचत झाली, म्हणजे जमिनीमध्ये जाभा हे प्रोडक्ट असं आहे की दोन्ही पद्धतीने काम करतं। जमिनीला पाणी कमी पडलं तर त्याला तेवढं पुरवठ्याचं बी काम करतं आणि पाणी जास्त झालं तरी ते माउचर कॅपॅसिटी त्याची समतोल ठेवतं। हे जाभाचं प्रॉडक्ट आहे। जाभामुळं निघणारा कोंब हा लहानपणापासून जी ग्रोथमध्ये निघाला जाडमध्ये तर तो शेवटपर्यंत जाडमध्ये राहिला। ऊसाची ग्रीनरी हार्वेस्टिंगपर्यंत हाय अशी क्लिअर कट राहते, म्हणजे काळोखी बाज राहते। दुसरा विषय, मी दर महिन्याला ऊसाचं मोजमाप घेतो, तर दर महिन्याच्या सरासरीमध्ये 16 महिन्यामध्ये माझ्या ऊसाची कांडी 42 ते 45 पेऱ्यावरती असते। त्याच्यामुळं माझं ॲव्हरेज इतकं वाढतं की साधारणतः 65-70 टनाचं ॲव्हरेज माझं ते 95 ते 93 ते 95। आता 2024मध्ये माझं एकरी ॲव्हरेज आहे 113 टनाचं। आणि जाभा प्रॉडक्टमुळं इलेक्ट्रिसिटीची बचत होती, पाण्याची बचत होती, ह्या सगळ्या गोष्टीचा दुहेरी फायदा होऊन उत्पादनात वाढ होती। जाभा देता है उम्मीद से ज़्यादा।